हॅलो अँड गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. माय नेम इज अंश्री आणि आजचा आहे लास्ट डे गोवामध्ये. सो आम्ही गोवावरनं गोकर्णला चाललो आहे. सकाळी पहाटे आम्ही निघाल्यामुळे अंधारात मी जास्त काही व्हिडिओ काढला नाही आणि असेही सगळे गाडीतच झोपले होते. आम्ही आत्ताच कुठल्या तरी ठिकाणी थांबलो आहे नाश्ता करायला. तर ती जागा अगदी अशी सेट उभं केल्यासारखी वाटते. एक कॅफे इथे नाश्ता करायचा. इथलं काहीतरी डोसा वगैरे फेमस आहे. ये तो मी कॅफे दाखवते. सगळे गेलेत, मीच मागे राहिली. आपण जाऊया नाश्ता करूया. सो आम्ही पोहोचलो आहे गोकर्णला. आत्ता बस मागे जस्ट पार्क केली आणि आम्ही पुढे चाललो आहे. एका ठिकाणी रूम काइंड ऑफ काहीतरी घेऊन तिथे आम्ही चेंज करणार आहे ड्रेस आणि तिथून पुढे दर्शनाला जाणार आहे. आत्ता 11:15च्या आसपास झालं आणि मंदिर 12 वाजता बंद होतं आहे. काय करताय? कुठे? इकडे खूप जास्त ऊन आहे. ॲक्च्युली गोव्यात सगळीकडेच ऊन आहे आणि ही गोव्यात नाही आहे ती जागा. हे थोडंसं साऊथ इंडियन आहे. म्हणजे इथे सगळीकडे लँग्वेज वगैरे पण असं वेगळं लिहिलेलं आहे. जसं गोव्यात म्हणजे इंग्लिशमध्ये, हिंदी, मराठीमध्ये लिहिलेलं आहे. पण इकडे हे सगळं साऊथमध्ये आल्यासारखंच वाटतं. छान आहे जागा, तरी छान वाटते. इकडे बीच पण आहे वाटतं जवळ कुठे तरी, तर तिकडे पण जायचं. खूप मोठा लांबचा प्रवास होता आमचा. आत्ताशी पोहोचलो आहे आम्ही 11 वाजता. सकाळी 5-5:30च्या आसपास निघालेलो आहे. आम्ही आत्ता एका ठिकाणी थांबलो होतो. हे इकडे असं हॉटेल काइंड ऑफ आहे. म्हणजे मला असं वाटतं यांचं हे घरच आहे. हे खूप जास्त सुंदर आहे. तर इथून खाली एंट्री आहे, रिसेप्शन काउंटर टाईप ऑफ, आणि वरती सगळं. हो चला जाऊया. हो चलो. आत्ता वरती मला रूम वगैरे दाखवायला नेतोय ओम. सो इकडे हे आधी ओम आणि प्रमोद काका हे लोक थांबले होते. पण माझं फर्स्ट टाईम आहे इकडे. आम्ही चेंज करण्यासाठी ह्यांची एक रूम यूज केली होती आत्ता. चलो. तर आता वरचं बाकीचं हॉटेल दाखवतात काय. अरे तोडफोड करू नको. हाँ याता यावेळेस प्रॉब्लेम नाही झाला आपल्याला. हे बघा त्यांनी इथे वॉटरचं वगैरे दिलंय. हो ना, खूप छान केलं. आणि जे 3 बेड वगैरे आहेत ना त्यांना त्यांनी फ्रीज वगैरे पण प्रोव्हाइड केलंय छान वाला. इकडून फेसिंग व्ह्यू आहे. पार्किंग पुढे इथे पार्किंग आणि समोर. हां एकदम. आता मी तिकडे बसले होते वरती. इथे रेस्टॉरंट होतं. आम्ही इथंच होतो. आमचं इथे होतो आम्ही. इथे हां फर्स्ट फ्लोअरला होतो आम्ही. मग खूपच छान. इथं फक्त गाडीचं काढलं ते आता गाडी लावली. हां नारळ पडत असतील. आणि इथे हे बघ इथून बाहेर पडलं ना की डायरेक्ट बीच तिथे. हे राहतात का इकडे? आणि हे ओनर जे आहेत ते इथंच राहतात. खाली राहतात ना. त्याचं जे ऑफिस आहे ना, हां ऑफिसच्या आतमध्ये आता खूपच सुंदर केलं. खूपच छान आहे.
with AC rooms and all this. आता हॉटेलमधनं वगैरे निघून आम्ही चाललोय बीचला. इथे बीच आहे जवळ, अशी दाखवलं इथं. एंट्री कुठे आहे मम्मा बीचला? बीचला एंट्री चला. आत्ता जस्ट चालता चालता पटकन एक शॉपिंग केली, एक टॉप घेतला. मला असं वाटतं मी खूप जास्त शॉपिंग करते गोव्याला आल्यापासून, पण ठीक आहे. खूप क्यूट टॉप होता, मी असं आपल्या इथे दिसत नाही म्हणून मी घेतला. आले घेऊन टाका. तिला मी म्हटलं की दे म्हणून अजून एक, परत उलट वालाच म्हणते आपकी बहन को लेके जाओ अच्छा लगेगा उसको. हे बघ हाच घेतला, कलर चांगला आहे का बघ. पाणी पाहिजे आता असं नको म्हणू, घेतला ना मम्मी, चांगला आहे ना मम्मी. माझ्याकडे कलर नव्हता हा या सगळ्यांना उतरता हालायला तयार. आता आम्ही चाललो आहे गणपतीला. गणपतीमुळे कपुळे नाही रे बाळा, पुढे गणपती काय. हो झालं चांगला आहे ना तो टॉप. अगं आपल्या इथे नाही दिसत मम्माचं. नाही चांगली आहे क्वालिटी. नको काल पण आणले रात्री. हे बघ नाही मी घातलंय अंगात, ते तिकडचं चाललं हे वाला. हे बघ मम्मा हा पर्पल इकडे. दादा कुठे गेला? याला पण आणलं तुमच्याकडं. हो बरोबर. आणि छान आहे बघ. ते असं हलवून माशा उडवतात अंगावरच्या. स्किन हलवून बघ हलवलंय बघ. चलो कलरफुल घर बघायला आलोय. अवतार लिटरली अवतार झालाय. भयानक गाढ झोपले होते मी. मगाशी जरा पेट्रोल पंपावरती थांबलो होतो, फ्रेश झालो, मॅगी वगैरे घेतली, परत झोप लागली गाडीमध्ये आणि आता फायनली तिथे आलो. येता आता रात्र झाली आम्हाला. माहिती नाही आता कायच बघणार आणि कायच फोटो काढणार आहे. थोडासा माझा मूड ऑफ झाला आहे, पण आमचे जे ड्रायव्हर आहेत ते म्हणतात की लाईट वगैरे असतात तर चांगले फोटो येतील. सो बघू, नाहीतर बघून जायचं घरी. मला खूपच वाईट वाटतं. ठीक आहे बघूया, पण एरिया तर क्यूट वाटतं, म्हणजे छान वाटतं. चला त्या फोटोसाठी मी पूर्ण दिवस आज एवढी आवरून बिवरून फिरते. आणि हो ना अवतार झाला. नाही नाही नको नको घाबरत. घेताय सुटेल का 5,000 रुपये? घ्या ना एक ब्रेड. किती पाहिजे? 40 रुपये. ब्रेड खाऊन बघ चला. ब्रेड खाऊन बघा. मला मला बघू. ये क्या है? वो क्या है? पोली दिखा. पोळी असेल. अरे ते चिकन यांचं गोवन आहे ना, ते चिकनच्या भाजी बरोबर. कॅफरेल सोबत बघू ऑलरेडी. घे ना. मारी आहे ना. आणि हात धुवून बस.
ए मम्मी थांब ना, इथे फोटो काढायचे अजून. इथे छान येतात. इथे खूप क्यूट कॅफे. शिजलेलं आहे, आतमध्ये भाजलेलं चांगला वहिनी. आपल्याकडे गोळे जास्त छान आहे ना. आपण आहे ना असं क्रिसमस मध्ये वगैरे आलं पाहिजे आणि ते पूर्ण वाईब एन्जॉय केली पाहिजे. पहिले ते घालायचं. हो. ए थांब, मला इथे फोटो काढायचे. काय माहिती पुढे नाही गेले, खरंच नाही माहिती. आम्हाला जेवायला कामत हॉटेलमध्ये. पोटभर जेवण झालं. जेवण खूप जास्त टेस्टी होतं, पण मी फार काय रेकॉर्ड नाही केलं कारण फोनची बॅटरी पण लो होती. आणि असं झालं आहे की आमची आत्ताची बस आहे, बस आली आहे पण आम्ही रेडी नाही आहे, आमचं आवरलेलं नव्हतं म्हणून जेवणात फार वेळ घालवला नाही. शेजारीच एक दुकान आहे डिंपी, आतमध्ये जरा ज्यूस वगैरे पिते तोपर्यंत म्हणलं एक्सप्लोअर करावं. मम्मी आणि ऑलरेडी मेगा आत गेलेत, आपण जाऊया. घ्यायचं होता खूप टाईमचा, खूप टाईमचा हे सगळं घ्यायचं होतं. घ्यायचं का मग काहीतरी? हे हा घेऊया, हे हा क्यूट आहे. घ्यायचा हा बसेल तिकडे. छोटं वालं बघ. लास्ट व्हिडिओ आणि फोटो इकडे बघा सगळ्यांनी. बाय बाय बोला. बाय बाय गोवा. या पटकन या. डॅडी ए आपण एक व्हिडिओ काढू, सगळ्यांनी इथे थांबा चर्चच्या पुढे आणि आपण बोलू बाय गोवा. ठीक आहे मम्मा, ये लवकर. अण्णा मामा बाय गोवा. 1 hour later. किती येतो नंबर? मम्मा नंबर सांग. हे एक खालचं एक आहे, त्याच्याच मागचं एक आहे, त्याच्या मागचं एक आहे, त्याच्या खालचं एक आहे. मम्मी खालचं एक आहे का 3 नंबरचं? त्याच्या खालचं वरचं दोन्ही पण. सिंगल दोन्ही आणि मागचं. मला पुढचं 2 मिनिटं अण्णा मग मला आज जाऊ दे. ए त्यांना अण्णा मम्माला आज जाऊ द्या. डिंपी मला घेऊ देते, तू इकडे ये पुढे. 1 2 3 लाईनीने. माहिती डिंपी हे वाला घे, सिंगल वाला. आणि तर ते हे आहे का? पुढे जा. आणि तर ताई आणि तर ते हे आहे. नाही घे बाबा पुढचं, मला गेल्यास पण असंच झालं. केवढी ट्रॅफिक जाम झालाय तिकडे. माहिती हे का? हा हो. ते पण आहे. मी इथे 1 नंबरला कोण आहे? कुठं? इथे सिंगल वर डिंपी 1 आहे. नंबरला काय कोणीतरी पोरं जाते का? तुम्ही इथं थांबा, मग आम्ही तिकडे जाऊ. मम्मी पोर दीदी भैया हो घेतली डिंपी. आलोय पुण्यामध्ये, आता जायचं घरी. इथून आता आम्ही प्रमोद काका यांना बाय बाय बोलून डायरेक्ट घरी. ए बाय बाय सगळीकडे बघा.